नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आता आपण सत्र 4 मध्ये आहोत। या सत्राचं नाव आहे खरे नेतृत्व, ट्रू लीडरशिप। या सत्रामध्ये माझ्याबरोबर समृद्धी चेपे मॅडम आहेत। नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे। अशोका इन्स्टिट्यूटच्या बीएड कॉलेजमध्ये त्या कार्यरत आहेत आणि या सेशन मध्ये त्या आपल्या सोबत असणार आहेत। काही प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत, त्याबद्दलचे त्यांचे विचार आणि मुद्दे सुद्धा त्या मांडणार आहेत। नक्कीच। चला तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या सेशन 4 च्या पहिल्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करते आहे। मग या सत्रामध्ये आपण खऱ्या नेतृत्वावर लक्ष केंद्रित करणार आहोत, ट्रू लीडरशिप। पण त्याआधी आपण मागील भागामध्ये ज्याची चर्चा केली होती त्याचा आपण एक छोटासा आढावा मॅडम आपण घेऊयात। नक्कीच। तर आज आपण जगात कुठे आहोत आणि आपल्या आजूबाजूला एकाच वेळी 2 समांतर प्रक्रिया कशा घडत आहेत याबद्दल आपण चर्चा केली होती। एक प्रक्रिया आहे म्हणजे जिथे जात, पंथ, वंश, भाषा, दर्जा आणि इतर अनेक गोष्टींच्या आधारावर जगाची विभागणी करणारी व्यवस्था नष्ट करण्याची प्रक्रिया होत आहे, घडत आहे। बरोबर। आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे एक नवीन जागतिक संस्कृतीचा निर्माण होत आहे, त्याची सुद्धा प्रक्रिया चालू आहे। अगदी बरोबर। आणि या दोन्ही प्रक्रिया सोबतीने म्हणजे समांतर प्रक्रिया आहेत ज्या एकमेकांच्या सोबत आजूबाजूला घडणाऱ्या अशा आहेत। मग या प्रक्रियांची काही उदाहरणं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातून देखील ओळखलीत। उदाहरणार्थ एकीकडे स्त्री पुरुष समानता किंवा नैतिक मूल्ये आणि नैतिक शिथिलतेच्या ऱ्हासाची विध्वंसक प्रक्रिया जी एक होती, जी पुन्हा वाढीस लागलेली आहे। त्याचबरोबर नुसताच एकमेकांना दोष देऊन किंवा एकमेकांवरती आरोप करून प्रत्यारोप करून वेगवेगळ्या गोष्टींवर नुसता ठपका ठेवून एक चांगला समाज किंवा उत्तम जग घडवण्यासाठी आपण फार काही प्रगती करू शकणार नाही यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। मग त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे, तर त्याऐवजी आपण असे उपाय शोधले पाहिजेत जे प्रॅक्टिकल आहेत, व्यवहार्य आहेत, जे आपण प्रत्यक्षात लागू करू शकतो। कारण शेवटी काय आहे, शेवटी आपण सर्व चांगल्या समाजाचे निर्माते होणार आहोत आणि आपल्याला व्हायची इच्छा आहे। मग त्या अनुषंगाने आपण काही मूलभूत प्रश्नांची चर्चा केली ज्यांची उत्तरं देणं आपल्यासाठी गरजेचं आहे। मग काही प्रश्न असे त्यांना विचारले गेले की लोक चांगल्या समाजाचा पाया उभारणी करण्यासाठी घालण्यास तयार आहेत का, आणि जर ते आनंददायी कार्य पूर्ण करण्यासाठी उभे राहिले, ते हो म्हणाले, तर आपण त्यांचे संरक्षण कसे करू शकतो, खूप महत्वाचा प्रश्न आहे। किंवा भ्रष्ट आणि लोभी नेत्यांपासून किंवा जे संधी साधू लोक असतात, ज्यांना लोकांमध्ये असलेल्या शक्तींचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करायचा आहे, त्यांच्यापासून त्यांचे संरक्षण कसे होणार, हा एक प्रश्न होता। आपण पुढे चर्चा केली की समाजात खूप अज्ञान पसरलेलं आहे। मग ते अज्ञान जे आहे ते आपण कसं दूर करू शकतो, कारण पुन्हा अज्ञानामुळे काय होतं की लोक भ्रष्ट नेतृत्वाला बळी पडतात। आणि मग अशी कोणती तत्व आहेत ज्यानुसार आपण एक चांगलं जग बनवू शकतो यावर सखोल चर्चा आतापर्यंत झालेली आहे। आणि शेवटी आपण चांगल्या समाजासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी नेतृत्वाची सुद्धा आवश्यकता आहे यावरही चर्चा केली। नेता नाही, नेतृत्व कसं असलं पाहिजे। मग आपण नेतृत्वाची नवीन अर्थपूर्ण व्याख्या मांडणं कसं आवश्यक आहे यावर सुद्धा चर्चा केली गेली। आणि निष्कर्ष असा होता की असे नेतृत्व जे आता आपल्याला सध्याच्या काळात गरजेचे आहे ते केवळ नैतिक सक्षमतांच्या विकासामुळेच शक्य आहे। आणि आपण निश्चित केलं की आजचं खरं नेतृत्व एक असं नेतृत्व आहे जे लोकांना उदात्त काम करण्यासाठी प्रेरित करू शकते। त्यामुळे खरे नेतृत्व म्हणजे केवळ शाब्दिक नव्हे तर कृती सुद्धा त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत। तर काम आणि कृतीद्वारे नेतृत्व करणं हे योग्य आहे। आता आपण थोडंसं चिंतन करूया, रिफ्लेक्शन करूया। यापूर्वी काही नेत्यांनी जनतेवर दुर्दैवी वेळ आणलेली आहे, नो डाऊट अबाउट इट, यावर आपण चर्चा केली। अशा नेत्यांची पुरेशी उदाहरणं भूतकाळामध्ये, इतिहासामध्ये आपल्याला दिसतात। मग तुम्ही आणि मी मॅडम आहेत इथे, हे वेगळ्या प्रकारचे नेते कसे बनू शकतो जे या प्रक्रियेमध्ये योगदान देऊ शकतात।
तर या विषयावर आपली चर्चा सुरू करण्यासाठी आपण या प्रश्नांची काही उत्तरं शोधणार आहोत आता. निश्चितच की काही प्रश्न असे आहेत की आज मानवतेसाठी आपल्याला अपुरे वाटते अशा नेतृत्वाच्या प्रकाराशी संबंधित असलेल्या काही शब्दांचा विचार करा. आपण आधी जशी चर्चा केली आहे की आपण सर्व एका अशा प्रक्रियेत आहोत जिथून आपल्याला आता माघार घेता येणार नाही. आपण इतिहासामध्ये त्या जागी येऊन पोहोचलेलो आहोत. जर आपल्याला आपल्या संस्कृतीला पुढे न्यायचं असेल, जगाला सुधारण्यासाठी पुढे जाण्याच्या प्रक्रियेत आपण सर्व एकत्र आहोत. तत्वांवर आधारित जागतिक समाज निर्माण करणे, त्यामुळे प्रत्येक नेतृत्व हे सर्व साध्य करण्यासाठी पुरेसं असायला पाहिजे, जे आता नाहीये. त्यामुळे उदाहरण म्हणून अपुरे नेतृत्व दर्शवणाऱ्या काही शब्दांचा पण आपण विचार करूया. त्याच्यातली काही उदाहरणं म्हणजे नियंत्रण हा असा एक शब्द आहे. कंट्रोल, प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवू इच्छिणारा नेता तो आजच्या घटकेला पुरेसा नाही. कारण आज सहभागाचे युग आहे, कॉपरेशनचे युग आहे, कोलॅबोरेशनचं युग आहे, जिथे विविधता मानव जातीला भेडसावत असलेल्या समस्यावर चर्चा करण्याचं आणि तोडगा काढण्याचं असं युग आहे. त्यामुळे आज नियंत्रण हे पुरेसं असणार नाही. किंवा एखादा नेता जो असा विचार करतो की मी नेतृत्व करीन आणि तुम्ही माझे अनुसरण करा, अनुयायी आहात तुम्ही, ते काही आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागणारच आहे. हे युग आहे गटकाम करण्याचं, भागीदार म्हणून एक प्रभावी नेता म्हणून एकत्र काम करण्याचं. एक्झॅक्टली. पुन्हा आज ते पुरेसं नाही, कारण प्रत्येकाचे स्वतःचे विचार आहेत असं जर आपण विचार केला तर गडबड होईल. प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो, त्यामुळे ते सामायिक करू शकतात आणि कशाचे अनुसरण करावे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे कशाचं करू नये, चांगल्या निष्कर्षाप्रत आपण सर्वांनी आलं पाहिजे. त्यामुळे जी एखाद्याची कल्पना आपण अशी लादणी दुसऱ्यावरती हे चुकीचं आहे, फायद्याचं ठरणार नाहीये. मग आता आपण एक काम करूया, 1 मिनिट वेळ घ्या आणि आजच्या नेत्यामध्ये नसावेत असे अपुरे गुण दर्शवणारे काही शब्द जे आहेत ते तुम्ही आठवा आणि या श्रेणीमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. त्यांच्याकडे 1 मिनिटाचा वेळ पुरणार आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न समोर असेल की ज्या प्रकारचे नेतृत्व अपुरं वाटत असेल त्या संदर्भात काही शब्दांचा विचार करा. तुम्हाला काही उदाहरणं पण दिलेली आहे, नियंत्रण, अनुसरण करणं किंवा अनुयायी बनवणं, लादणं. 1 मिनिटासाठी व्हिडिओ तुम्हाला थांबवायचा आहे, उत्तर लिहायचं आहे आणि व्हिडिओ पुन्हा सुरू करा. मित्रमैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्ही बरेच शब्द लिहिलेले असतील आणि मला आणि मॅडमना पण ते शब्द तुमचे ऐकायला नक्कीच आवडलं असतं की नेतृत्व कसे नसावे या प्रश्नाचं चांगलं उत्तर तुम्ही लिहिलेलं असणार आहे. सो आजच्या नेत्याची गुणवत्ता काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण आज समृद्धी मॅडम माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे मी चेपे मॅडमना आता विचारू इच्छिते की तुम्हाला काय वाटतंय की कोणते असे शब्द आहेत की ते आपण अशा श्रेणीमध्ये घालू शकतो, त्याचं उत्तर सांगू शकाल का? नक्कीच. तर ह्या श्रेणी अंतर्गत आपण बऱ्याच नको असलेल्या शब्दांचा इथे विचार करतो. ओके. आणि यात एक पहिला शब्द जो माझ्या मनात येतो तर तो म्हणजे भ्रष्ट नेतृत्व. ॲब्सोल्युटली. आणि मग नेतृत्व हे जे हुकुमशाही असते, तर हुकुमशाही हा पण एक असा शब्द आहे की जो फारसा चांगला नाहीये. आणि जेव्हा संकुचित विचारसरणीचे नेतृत्व येते तर तेव्हा देखील बऱ्याचशा समस्या उद्भवू शकतात. अगदी बरोबर. कारण संकुचित विचारसरणी म्हणजे मी जसं म्हणेल तसंच व्हायला पाहिजे. तर याबरोबर आणखी एक शब्द मला उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे सांप्रदायिक. अच्छा. की जो अत्यंत नकारात्मक शब्द आहे. का? कारण की तिथे फक्त एका संप्रदायाचा विचार केला आहे. तसंच शोषण, चलाखी, बरोबर, आणि दिशाभूल करणारे नेतृत्व असते. तर ते देखील कुठेतरी चुकीचा मेसेज देतात. तर वर्चस्व हा आणखी एक शब्द आहे की जो मी या श्रेणीमध्ये आणू इच्छिते. आणखीन एक शब्द मला असं पटकन आठवतोय, लोभी नेतृत्व. लोभी, मे बी दॅट इज ऑल्सो देयर. येस, थँक्यू सो मच. खूप उत्तम उदाहरणं दिलीत मॅडम तुम्ही. आणि मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना की कृपया नेतृत्व या शब्दाचा
व्यापक स्वरूपात तुम्हाला विचार करायचा आहे. ओके, आपल्याला केवळ राजकीय नेतृत्वाची चिंता आहे असं नाहीये. नेतृत्वाचे अनेक प्रकार आहेत. सामाजिक नेतृत्व आहे, परिवर्तनासाठी नेते असू शकतात, शैक्षणिक नेतृत्व आहे, साहित्यिक नेतृत्व आहे, असे अनेक विविध प्रकारचं नेतृत्व असं असलं तरी आत्ताच आपण जे अपुरे शब्द जे समजून घेतले आहेत ते सर्वांना लागू होतात. हे अपुरे काय म्हणायचे गोष्टी आहेत ज्या नेत्याकडे नसाव्यात. तर हा जो धडा आहे या सत्रामध्ये आपण जी चर्चा केली होती की आजचा खरा नेता तोच आहे जो इतरांना उदात्त कृत्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो. अगदी बरोबर. आणि आपण म्हणालो की प्रेरणा केवळ शब्दातून मिळत नाही, तर काही नैतिक आचरण आहेत जे इतरांना चांगले काम करण्यासाठी प्रेरित करायला करतात. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही निरीक्षण करता, वेन यू ऑब्झर्व, कोणीतरी दुसऱ्याला मदत करते आहे तेव्हा काय होतं, तुम्हालाही प्रेरणा मिळते. ठीक आहे, नक्कीच मिळते, मी पण दुसऱ्या कोणाला तरी मदत करेन. किंवा तुम्हाला इतर लोक दिसतात जे लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात. किती सुंदर ऍक्च्युली ही कृती आहे. किंवा एखादी समस्या असेल ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, ती सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किंवा इतरांना एम्पावर किंवा सशक्त करण्यासाठी सुद्धा नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे तेही दाखवत असतात. त्यामुळे काय होतं, आपल्याला सुद्धा खूप हिरहिरी येते, हुरूप वाटतो आणि आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत प्रेरणा देणाऱ्या, प्रेरणादायी गोष्टी अशा वाटतात. तर हे असे नैतिक वर्तन आहेत जे इतरांना उदात्त काम करण्यासाठी प्रेरित करू शकते. अगदी. चला तर मग 1 मिनिटाचा अजून वेळ देऊया आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणींना की काही नैतिक वर्तन लिहूया. लक्षात ठेवा, आता आपण गुणांबद्दल बोलत नाही आहोत. कृपया इतरांना उदात्त काम करण्यास प्रेरित करू शकतील असं वर्तन लिहायचं, वागणूक लिहायची आहे. म्हणजे व्यक्तीने कसं वागलं पाहिजे जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. ओके, 1 मिनिटासाठी व्हिडिओ थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि परत व्हिडिओ तुम्ही सुरू करू शकता. वंडरफुल. प्रिय मित्रमैत्रिणींनो, समृद्धी मॅडम इथे आहेत, मी त्यांना विचारते, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल का? नक्कीच आवडेल. तर म्हणजे हे जे नैतिक वर्तन आहे तुम्ही ऑफकोर्स तुम्ही लिहून घेतलेलं असेल, जे इतरांना काहीतरी करण्यासाठी प्रेरित करू शकते असा प्रश्न होता. येस मॅडम. येस. तर मी इथे सांगू इच्छिते सायली मॅडम की नैतिक वर्तन जसे की प्रोत्साहित करणे असेल किंवा समजून घेणे किंवा अगदी काळजी घेणे असेल, सो वंडरफुल, तर त्याच्यात कुठेतरी एक न्याय असतो, पारदर्शकता असते. आणि मुळात काय होतं की प्रत्येकालाच आजकालच्या क्षेत्रात पारदर्शकता नसल्यामुळे संघर्ष होतो. बरोबर. आणि हा जो संघर्ष आहे तर हे पण एक नैतिक वर्तन असायला, ट्रान्सपरन्सी नैतिक वर्तन आहे. अगदी बरोबर आहे. तर इतरांच्या बरोबरीने जाण्यासाठी आपण आपल्यासोबत लोकांना स्वीकारण्यास सक्षम असले पाहिजे. खरंच. आणि आपले विचारशील असले पाहिजे असे देखील मला वाटते. ही एक नैतिक वर्तणूक आहे की जी एकमेकांशी सुरळीत संवाद साधण्यासाठी आणि इतर लोकांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करण्यास मदत करत असते. अगदी बरोबर. सहानुभूती किती महत्वाची आहे आजच्या जीवनामध्ये. खूपच सुंदर तुम्ही सांगितलेले आहेत मुद्दे. मला असं वाटतं की मी त्या नेत्याचे मनापासून अनुसरण करेन ज्याचं तुम्ही आता वर्णन केलंय, जो खरोखरच अशा प्रकारच्या प्रेरणादायी वर्तनाचे प्रदर्शन करण्यासाठी आणि सराव करण्यासाठी सक्षम असला पाहिजे. किती सुंदर आहे, मदत करतोय, सहानुभूती आहे आणि इतरांना एकत्र घेऊन पुढे जातोय. खूपच सुंदर. तर आता चर्चा करण्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे मित्रमैत्रिणींनो, आणि यावेळी मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्हाला चर्चा करायची आहे. त्यांनी ऑलरेडी ठरवलेले आहेत. आणि मग आजच्या काळासाठी अयोग्य असलेल्या नेतृत्वाबद्दल 1 किंवा 2 परिच्छेद तुम्हाला तयार करायचे आहेत. कारण आज जशी आपण आधी चर्चा केली आहे त्याप्रमाणे हा संक्रमणाचा काळ आहे. ओके, आपण जगाच्या एका अवस्थेमधून जगाच्या दुसऱ्या स्थितीकडे जात, ट्रान्झिशन फेज, सो नवीन स्थितीकडे जात आहोत. आणि म्हणजेच काय, किशोरावस्थेकडनं आता आपण परिपक्वतेच्या, पण अजून आपण अपरिपक्व मध्ये आहोत. सो ज्याप्रमाणे तुम्ही पौगंडावस्थेमध्ये बघता तसेच राष्ट्रांद्वारे प्रदर्शित केले गेलेलं स्वार्थ संपूर्ण जगाकडे एक वास्तव म्हणून, एक अस्तित्व म्हणून पाहण्यापेक्षा
केवळ ते लोक काय करतात की माझी अर्थव्यवस्था, माझ्या लोकांशी संबंधित असलेला आत्मकेंद्रीपणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी पौगंडावस्थामध्ये ज्या अशा असतात तशा त्या राष्ट्रांमध्ये पण घडताय असं दिसून येतं. त्यामुळे हे मानवी किशोर वयासारखं आहे की किशोर वयात किंवा पौगंडावस्थेला खरोखरच फक्त वैयक्तिक सौंदर्याची आणि वैयक्तिक वाढीची काळजी असते. मी कसं दिसतोय, माझं वर्तणूक कसं आहे, मी कसं पुढे जाणार. जर आपण आता पौगंडावस्थेच्या अवस्थेत आहोत आणि आपण आता एका नवीन अवस्थेकडे जात आहोत, तर एक नवीन स्थिती जिथे आपल्यासाठी संपूर्ण मानवजात एक आहे हा विचार असला पाहिजे, जिथे आपल्यासाठी वैश्विक शांतता आहे, जिथे आपल्यासाठी जातीय सलोखा आहे, हे ध्येय आपल्यासमोर असायला पाहिजे. जिथे आपल्याला चिंता असते की प्रत्येकाच्या समृद्धीसह आपण स्त्री पुरुष समानतेशी आपला संबंध असला पाहिजे, आपण त्याचा सराव केला पाहिजे. तर ही परिपक्वतेची पातळी आहे. आपण त्याच्या तोपर्यंत तिथे जाऊ शकतो, पण एका विशिष्ट प्रकारच्या नेतृत्वाची मात्र आपल्याला गरज आहे, जे आपल्याला या एका स्थितीकडनं दुसऱ्या स्थितीकडे घेऊन जाऊ शकेल. पण हे संक्रमण योग्यरित्या आणि शक्य तितक्या लवकर होण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे नेतृत्व, जसं मी तुम्हाला म्हटलं, काही एक चुकीच्या प्रकारचं आहे, काही चांगल्या प्रकारचं आहे. तर आता मी तुम्हाला विचार करायला आमंत्रित करते, कोणत्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला अपरिपक्वतेच्या एका अवस्थेकडनं परिपक्वतेच्या आणि जगाच्या सुधारण्याच्या नवीन टप्प्यावर सहजतेने नेण्यासाठी पुरेसं नाहीये. त्याच्याबद्दल आपल्याला 1 ते 2 परिच्छेद आता लिहायचे आहेत. नक्कीच 3 मिनिटाचा तुमच्यासाठी वेळ आहे. तुमचा लर्निंग पार्टनर, अध्ययन जोडीदार जो आहे त्याच्याशी सल्ला मसलत करा आणि तुमचे परिच्छेद लिहा. डिअर फ्रेंड्स, तुम्ही हे छान परिच्छेद जे आहेत ते लिहिलेले असणार आहेत की पौगंडावस्थेकडनं परिपक्वतेकडे जाण्यासाठी पुरेसं चांगलं नाही आहे आणि ही जी नवीन जागतिक सभ्यता निर्माण करण्यासाठी मानवतेच्या संसाधनांना एकत्रित करण्यासाठी असक्षम असं जे नेतृत्व आहे त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. आय एम शुअर तुम्ही खूप छान छान मुद्दे लिहिलेले आहेत. तुमचे मुद्दे बघायला आम्हाला नक्की आवडणार आहे. पण ऑफकोर्स आत्ताच्या चर्चेमध्ये माझ्याबरोबर समृद्धी मॅडम आहेत, त्यामुळे मी आत्ता त्यांना विनंती करणार आहे. ऑफकोर्स तुमचे जे परिच्छेद आहेत ते पाहण्याची संधी जर आम्हाला मिळाली नक्कीच त्याच्यातून शिकायला मिळेल. पण मी तुम्हाला विनंती करते डिअर मॅडम, तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही काही मुद्दे मनात तुमच्या आहेत किंवा तुम्ही लिहून ठेवलेले असतील? येस, नक्कीच. तर मी देखील माझ्या अध्ययन जोडीदारासोबत, लर्निंग पार्टनर सोबत चर्चा केली आणि मग आम्ही हे काही परिच्छेद लिहिले आहेत आणि आम्हाला असे वाटले की संक्रमणाच्या या युगात अनेक प्रकारचे नेतृत्व आहे, पण ते अपुरे आहेत. बरोबर. अनेक प्रकारांपैकी आम्ही एक निवडला आहे. बरोबर, कारण तुम्हाला परिच्छेद लिहायचा होता. येस. तर संक्रमणाच्या या काळात पूर्वग्रह दूषित नेतृत्व असेल तर ते अपुरे पडेल आणि वास्तविकतः जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी आपण विविधतेचे स्वागत करावे असे मला वाटतं. कारण स्वतःच्या धर्मापलीकडे पाहण्याची आणि विविधतेतून एकता अशी एक दृष्टी निर्माण करण्यासाठी एक गरज आहे नेतृत्वाची. पण जर पूर्वग्रह दूषित नेतृत्व पक्षपाती असेल आणि पक्षपात करूनच जर का काम करत असेल तर मग असे लोक काही अपात्र आहेत आणि मग लोकांचे अधिकार नाकारतील ते इतर लोकांचे. मग असे नेतृत्व विविध जाती, पार्श्वभूमी, राष्ट्रीयत्व याच्या नावाखाली एकाच छत्राखाली समाविष्ट करू शकणार नाही इतर लोकांना. त्यामुळे लोकांमध्ये एकतेऐवजी किंवा सहकार्याऐवजी फूट पडेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि दुसरं नेतृत्व म्हणजे भ्रष्ट नेतृत्व. ऍब्सोल्युटली. तर पौगंडावस्थेकडून परिपक्वतेकडे जाण्याचा जो संक्रमणावस्था आहे, तर या युगात आम्हाला असे वाटते की नवीन संस्कृती निर्माण करण्यासाठी मानवतेची जी संसाधने आहेत तर एकत्रित करण्यात ते यशस्वी ठरेल. अगदी बरोबर. आणि समाजातील वंचित लोकांसाठी किंवा असुरक्षित गटांसाठी पर्टिक्युलरली अशा असलेल्या अनेक सुविधांच्या निर्णयांवर भ्रष्ट नेतृत्वाचा प्रभाव पडेल. त्या सुविधा जाणारच नाही आणि लोकांपर्यंत जर का अशा पोहोचल्या नाही तर त्यामुळे निरक्षरता वाढेल, दारिद्र्य वाढेल आणि अशा अनेक सामाजिक समस्या
निर्माण होतील. अगदी बरोबर. आणि जर नेतृत्व भ्रष्ट असेल ना मॅडम, बरोबर, तर समाजाच्या प्रगतीला देखील बरीच बाधा येईल. अगदी अगदी. तर हे समाजाच्या प्रगतीसाठी अडथळा आणू शकते. नक्कीच. आणि त्यामुळे बेरोजगारी पुढे जाऊन वाढू शकते. हो, उपासमार देखील वाढण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था किंवा संपत्तीची हानी होईल. बरोबर. आणि त्यातून समाजात काही मानसिक आणि सामाजिक विकार देखील निर्माण होऊ शकतात. भयंकर आहे. हो. तर नेतृत्व भ्रष्ट असेल तर त्यातून गरिबी देखील भरपूर निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम होतो. तर असाही विचार आम्ही केला. आणि एक खराब आणि स्वच्छ आरोग्य व्यवस्था असेल तर त्यामुळे ज्या लोकांना त्या व्यवस्थेची गरज आहे, बरोबर, तर त्यांना त्याचा त्रास होणार आहे. खरंच खरंच. आणि त्यामुळे या सर्व परिणामांवर नजर टाकल्यास जर एखादे नेतृत्व भ्रष्ट असेल, बरोबर, तर ते मानवजातीची संसाधने एकत्र आणून एक नवीन आणि उत्तम जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी अपयशी ठरेल. अगदी अगदी उत्तम. आणि तुम्ही पॅरेग्राफ म्हणजे बरोबर 2 मुद्दे घेतलेले आहेत आणि 2 छान सुंदर पॅरेग्राफ समजून सांगितलेले आहेत. या अद्भुत उत्तराबद्दल वंडरफुल आन्सर, थँक्यू सो मच. विशेषतः तुम्ही एक अतिशय व्यापक नैतिक रोग उचललेला आहे आणि तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि हा खरोखर एक विनोद आहे, मी सांगू इच्छिते. पण हे खरं आहे की मी एक पुस्तक सहज म्हणून चाळत होते आणि त्यामध्ये आपल्या समाजातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचा एक आलेख त्यांनी दिलेला होता. आणि ते पुस्तक सुमारे 400 पानांचं होतं. अरे सॉरी नॉट 400, 700 पानांचं होतं. म्हणजे यू कॅन इमॅजिन की किती त्याच्यामध्ये गोष्टी होत्या. समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारीच्या स्थितीवरती अनेक गोष्टी लिहिलेल्या त्या पुस्तकांपैकी ते एक पुस्तक होतं. तर दुर्दैव आहे की इतकं व्यापक आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की भ्रष्टाचारामुळे नक्कीच अन्याय होईल, असंतोष पसरेल, अशांतता जी खूप अवघड आहे. आणि भ्रष्टाचाराच्या वातावरणात प्रत्येकाला शांततापूर्ण जीवन जे आपल्याला हवं आहे ते जगणंच अशक्य होणार आहे. बरोबर, एक्झॅक्टली, अगदी राईट. तुम्हाला आणखी काय वाटतंय? मला या ठिकाणी असं पण सांगावंसं वाटतंय की एक जे नेतृत्व आज या घडीला आपल्याला जे हवं आहे, तर ते नेतृत्व कुठेतरी एक विजनरी असावं आणि त्यांनी सर्वसमावेशक, सर्व समाजाचा विचार करून लोकांना पुढे न्यावं. ग्रेट ग्रेट, वंडरफुल, थँक्यू सो मच. सो प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपला भाग 1 जो आहे तो इथे संपलेला आहे आणि आपण आता नेतृत्वाबद्दल चर्चेला सुरुवात केलेली आहे. समृद्धी मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक हा विषय समजून घेण्यासाठी मदत झालेली आहे. थँक्यू. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लगेचच भेटूया भाग 2 मध्ये. तोपर्यंत तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याचा आणखीन थोडासा विचार करा आणि त्याची उत्तरं लिहून काढा. तर भाग 1 इथे संपलेला आहे. धन्यवाद.